हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरीलाज किचन. नारळी पौर्णिमा येत आहे, तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष बनवणार आहोत ओल्या नारळाच्या करंज्या, एकदम खुसखुशीत अशा. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. ओल्या नारळाच्या करंज्या बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण पीठ मळणार आहोत. हे पीठ आपल्याला भिजत ठेवायचं असते. त्यासाठी तर मी इकडे 1 आणि पाव कप एवढा मैदा घेतला आहे. हा मैदा वजनीप्रमाणे 200 ग्राम आहे. तसेच 1 कप एवढा मी रवा घेतला आहे. इकडे मी रवा वजनीप्रमाणे 100 ग्राम आहे. तसेच थोडेसे मीठ घातले आहे. आता आपण हे पीठ मळून घेऊया. पीठ मळण्याच्या आधी हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. आणि इकडे आपण पीठ मळताना तुपाचे मोहन घालणार आहोत, कारण की आपल्या करंज्या खूप खुसखुशीत होण्यासाठी इकडे आपल्याला तुपाचं मोहन करायचं आहे. तर मी इकडे 2 चमचे एवढे तूप घेतले आहे. हे तूप आपल्याला एकदम कडकडीत गरम होऊन द्यायचे आहे. इकडे मी पोह्याच्या चमच्याने 2 चमचे एवढे तूप घेतले आहे. आता हे तूप आपण पिठामध्ये घालूया. पिठामध्ये घालून हे चमच्याच्या साहाय्याने आपण पहिलं एकजीव करून घेणार आहोत. आणि तूप गरम असल्यामुळे हाताला भाजू शकतं. तर याप्रमाणे आपण पीठ एकजीव करून घेऊया. आता इथे पीठ आपले नॉर्मल झाले आहे. तर हे आपण हातानेच एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून आपलं सर्व तूप रवा आणि मैद्याला एकदम व्यवस्थित लागेल. तर तुम्ही इकडे बघू शकता पिठाचे मुठ्ठ्या होत आहे, म्हणजे इकडे आपलं तूप एकदम व्यवस्थित लागलं आहे. आता यामध्येच थोडे थोडे करून पाणी ॲड करूया. पाणी ॲड करून आपल्याला मऊसूद हे पीठ मळून घ्यायचं आहे, जसे आपण गव्हाचे पीठ मळतो त्याप्रमाणेच. ते इकडे माझे पीठ मळून झाले आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता रवा आणि मैदा असूनही कुठेही पिठाला चिरा पडल्या नाही आहे, म्हणजे हे पीठ एकदम मस्त मऊसूत मळून झाले आहे. आता ह्याच्यावरच ओला कपडा झाकून 1 तासभर आपण हे पीठ असेच ठेवून देणार आहोत भिजत. पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण सारण बनवूया. सारण बनवण्यासाठी मी इकडे 1 चमचा एवढे खसखस घेतले आहे. खसखस आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहे. थोडासा त्याचा कलर चेंज झाला की आपण काढून घेणार आहोत. तर इकडे आपली खसखस भाजून झाली आहे. आता आपण काढून घेऊया. सारण बनवण्यासाठी मी इकडे 2 वाट्या एवढ्या ओला नारळ खवंदून घेतला आहे. जर तुम्ही खवंदून घेणार नसाल तर तुम्ही मिक्सरला वाटूनही घेऊ शकता. तर या प्रकारे मी 2 वाट्या एवढं मी खवणलेलं खोबरं घेतलं आहे. आता हे खोबरं आपण स्टार्टिंगला असेच 5 मिनटं परतून घेणार आहोत, त्यामुळे त्यातील ओलावा कमी होईल. आता यामध्येच 1 चमचा तूप घालून हे खोबरं आपण परत परतून घेऊया. गॅस इकडे मीडियम टू लोवरच ठेवायचा आहे आणि खोबरं आपल्याला 5 ते 7 मिनटं असेच परतून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता खोबरे एकदम आपले सुके झाले आहे. याचा कलरही आपल्याला चेंज होऊन नाही द्यायचा आहे. 5 मिनटं फक्त आपल्याला सुके करून घ्यायचं आहे. तर या प्रकारे आपल्याला खोबरे सुके करून घ्यायचे. आता यामध्येच घालूया 1 कप एवढा गूळ मी इकडे किसून घेतला आहे. 1 कप एवढा गूळ घेतला आहे. 2 वाटी नारळाला 1 कप गूळ घ्यायचा आहे. हा गूळ पूर्ण वितळून द्यायचा आहे. तोपर्यंत आपण मिश्रण असेच हलवून घेणार आहोत. तर इकडे आपला गूळ पूर्ण वितळला आहे आणि मिश्रण आपल्याला 5 ते 7 मिनटं असेच परतून घ्यायचे आहे. तर इकडे मी 5 ते 7 मिनटं मिश्रण असेच परतून घेतले आहे आणि ते किती सुके झाले आहे ते तुम्ही बघू शकता. आता यामध्येच आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहे. मी इकडे काजू बदाम घेतले आहे, तसेच पाव चमचा वेलची पावडर आणि 1 पिंच मीठ घालायचं आहे. गुळामध्ये मीठ घातल्याने त्याची चव खूप छान लागते. आणि हे मिश्रण आपण परत एकजीव करून घेऊया आणि ह्याला 5 मिनटं परत आपण असेच परतून घेणार आहोत. इकडे मिश्रण आपले परतून झाले आहे. आता यामध्येच घालूया खसखस, जी आपण भाजून ठेवलेली ती खसखस घालून परत मिश्रण आपण एकजीव करून घेऊया आणि 2 मिनटे ह्याला परत असेच परतून घेणार आहोत. तर इकडे आपले सारण रेडी झाले आहे. आता हे आपण भांड्यामध्ये काढून घेऊया. हे सारण आपल्याला थंड होऊन द्यायचे आहे. सारण थंड होत आहे तोपर्यंत आपण पीठ एकदा परत मळून घेऊया. रवा छान भिजला आहे आणि फुललाही आहे, त्यामुळे पीठ थोडे मऊच आहे. पण रवा आणि मैदा आहे तर लाटताना थोडी मेहनत घ्यावी लागते. तर ही मेहनत कमी व्हावी यासाठी आपण हे पीठ या प्रकारे वरवंट्याने थोडेसे टेचून घ्यायचे आहे. याप्रमाणे जर हे करायचं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये पीठ घालून थोडेसे फिरवून घेतले तरीही पीठ एकदम मऊसूद रेडी होते. तर याप्रमाणे मी वरवंट्यानेच पीठ मळून घेत आहे. वरवंट्याने टेचून झाले आहे. आता 5 मिनटं पीठ आपण परत या प्रकारे मळून घेऊया. त्याने आपली करंजी खूप खुसखुशीत होते.
तर इकडे माझे पीठ मळून झाले आहे. आता याचा आपण रोल बनवून घेऊया. रोल करून याप्रमाणे आपल्याला याचा रोल करायचा आहे मीडियममध्ये आणि ह्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. तर मीडियम साईजचे आपण ह्याचे कट करून घेऊया. कट करून ह्याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे. तर याप्रमाणे मी मीडियम साईजचं कट करून घेतलं आहे. आता याचे गोळे बनवून घेऊया. गोळे बनवून हे पीठ आपल्याला परत झाकून ठेवून द्यायचं आहे. ओला कपडा लावूनच पीठ आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. चपात्या बनवण्याआधी आपण एक साठा बनवणार आहोत. करंज्या आपण लेअरच्या बनवणार आहोत, त्यासाठी आपल्याला एक साठा बनवायचा आहे. तर मी इकडे 2 चमचे एवढे कॉर्नफ्लॉवरचे पीठ घेतले आहे आणि 2 चमचे आपल्याला तुपाचे घ्यायचे आहे. मी आज मिक्सरच्या भांड्यामध्येच बनवत आहे, जेणेकरून एकदम पटकन होतं आणि बॅटर एकदम साठा एकदम स्मूथ रेडी होतो. त्यासाठी मिक्सरमध्ये बंद चालू करून आपल्याला हे पेस्ट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती स्मूथ पेस्ट रेडी झाली आहे. जर नसेल जमेल तर तुम्ही हे वाटीमध्ये मिक्स करूनही घेऊ शकता. आता आपण करंजी बनवूया. करंजी बनवण्याच्या आधी आपल्याला चपात्याप्रमाणेच पीठ लाटून घ्यायचं आहे. तसंच हे लाटून घ्यायचं आहे. तर याप्रमाणेच आपल्याला मीडियम साईजमध्ये लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता मी कशाप्रकारे चपाती लाटून घेतली आहे. तर याचप्रमाणे आपल्याला सगळ्या रोलचे चपात्या लाटून घ्यायचं आहे. तर इकडे मी सगळ्या चपात्या लाटून घेतल्या आहे. आता याला आपण जो साठा बनवला आहे तो आपण लावून घेणार आहोत. खालची चपाती ठेवली आहे आणि यालाच आपण 1 ते 1.5 चमचा एवढा साठा लावून घ्यायचा आहे. सर्व साईडने आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे. चमच्याने लावला तरी चालेल किंवा हातानेही लावलं तरी चालेल. तर या प्रकारे आपल्याला पूर्ण साईडने साठा लावून घ्यायचा आहे. आता यावरच आपण थोडंसं सुक्का मैद्याचे पीठ पण लावून घेणार आहोत. लावायचं म्हणजे शिडकवून घ्यायचं आहे. आता याचप्रमाणे मी सर्व लेयर्स लावून घेते. जेवढ्या पण आपण लेयर्स लावू तेवढे आपल्या करंज्यांना त्या लेयर्स दिसणार. तर याप्रमाणेच मी सर्व लेयर्स लावून घेतले आहे. आता याचा आपल्याला रोल करायचा आहे. या प्रकारे वरची लेअरला पण मी पूर्ण साठा लावून पीठ लावून घेतले आहे आणि त्याचं याप्रमाणे रोल करून घेतले आहे. इकडे रोल आपल्याला एकदम टाईट करायचा आहे, जेणेकरून तो मधनं फुलणार नाही आणि ह्याचे मी असे कट करून घेतले आहे. पण जेवढे पण लेयर्स लावले होते ते किती मस्त दिसत आहे. याला थोडेसे प्रेस करून ह्यामध्ये कॉर्नफ्लॉवरचे पीठ घेऊन हे आपण एकदम पातळ असे लाटून घेऊया आणि याची आता आपण करंजी बनवणार आहोत. तर याप्रमाणे पातळ आपल्याला असे लाटून घ्यायचे आहे, जेणेकरून करंज्या एकदम कुसकुशीत होतील आणि पातळ असे लाटून घ्यायचे आहे. लाटून झाले आहे. आता यावरच आपण 1 ते 1.5 चमचा सारण भरून ह्याला सर्व साईडने पाणी लावून घ्यायचे आहे, जेणेकरून करंजी आपली तेलात फुटणार नाही. यासाठी याला व्यवस्थित पाणी लावून प्रेस करून घ्यायचे आहे. आता हे प्रेस करून झाल्यावर तुम्ही याची मोडी घालून करंजी बनवू शकता किंवा आपला ह्याच्या चमच्यानेही कट करू शकता. मी आज तर फॉकच्या चमच्याने याला या प्रकारे प्रेस करून घेणार आहे आणि याला मस्त डिझाईन येते. त्यासाठी तुम्ही डिझाईन तुमच्या आवडीनुसार देऊ शकता. तर इकडे आपली करंजी रेडी झाली आहे. आता आपण तळून घेऊया. करंजी तळताना आपल्याला तेल एकदम कडकडीत असे गरम नाही पाहिजे. मीडियम असे तेल गरम झाले की करंजी आपण त्यामध्ये सोडणार आहोत. करंजी सोडल्या त्याला लगेच पलटी करायची नाही आहे. त्याला थोडेसे भाजून द्यायचे आहे. एका साईडने थोडीशी भाजले की आपण करंजी पलटी करणार आहोत. याप्रमाणेच तिला उलटी पुलटी करायची आहे आणि याचा एकदम डार्क कलर नाही, मीडियम शेड येईपर्यंत मीडियम टू लो गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता इकडे लेयर्स त्याचे किती मस्त आले आहेत आणि ते दिसतही आहे. थोडेसे मी चमच्याच्या सहाय्याने करंजीवरती तेल सोडत आहे. तर याप्रमाणेच आपल्याला दोन्ही साईडने करंजी लालसर होईपर्यंत तळून घ्यायची आहे. गॅस इकडे आपल्याला स्लो ठेवायचा नाही आहे, मीडियमवरच ठेवायचा आहे, नाहीतर करंजी आपली नरम पडते. तर दोन्ही साईडने ह्याला गुलाबी असा कलर आला आहे. आता याला आपण काढून घेऊया. इकडे आपली करंजी तळून झाली आहे. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त लेयर्स आल्या आहेत आणि त्या दिसतही आहेत. तर अशाच प्रकारे मी बाकीच्या करंज्याही बनवून घेते. या करंज्या तुम्ही 8 ते 10 दिवस असेच स्टोअर करून ठेवू शकतात आणि या खाताना एकदम खारीसारख्या लागतात, कुरकुरीत, खूप मस्त लागतात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.